ती पहिली स्टेप आहे. मला जवळजवळ 16-17 केमो इंजेक्शन दिलेले आहेत, जे की इतके गरम असतात, एवढे उष्ण असतात की केमो घेतलेला व्यक्ती एसी शिवाय राहू शकत नाही. म्हणून मी घडी घडी जे उठून जातो ना, कधी ते तोंड द्यायला त्याला. पण तरीही तुमच्या सगळ्यांपेक्षा माझा चेहरा टवटवीत आहे. त्याचं कारण असं आहे की आम्ही भिक्षू लोक तथागताच्या वचनावर एवढी श्रद्धा ठेवून आहे की ते वचन तुम्हाला किती वेळपर्यंत काही न खाता, काही न पिता सुखाने ठेवतो. म्हणून आज उपवासाचा दिवस अनेक जण जेवण आलेले असतील, काही आवश्यकता नाही त्या जेवणाची. आजचं तुम्ही जेवण नाही केलं तर तुमच्या शरीराला कुठली बाधा नाही, उलट तुमच्या शरीरात असलेले आजार बरे होतील. म्हणून श्रद्धा फार महत्वाची आहे, एवढी आवश्यक आहे की भगवान बुद्धाच्या भाषेमध्ये त्याला म्हणतात श्रद्धाय तरती ओघम. ओघ म्हणजे महापूर, तरती म्हणजे तरुण जाता येतो, पोहून जाता येतो, पार केला जातो. श्रद्धेनं महापूर देखील पार केला जातो. खरं आहे. म्हणून जास्त उपदेश तर नाही देणार, कारण पूज्य सन्मान्य अध्यक्ष डॉक्टर हर्षबोधीजी महातेरू सुद्धा बाकी आहे. तसं ते तासन-तास पर्यंत बोलू शकतात. आमचे जवळजवळ महाराष्ट्रात असे 5-25 भंतीचे आहेत की जे 2-2, 4-4, 5-5 तास बोलू शकतात, नीट बोलू शकतात. त्यांना मी म्हटलं, अध्यक्ष होऊन पश्चाताप झाला का? ते म्हणे हो. पण आता काय माहिती किती अध्यक्ष झाल्यानंतर काही जास्त वेळ राहत नाही कधी. म्हणून मी सुरुवातीला तुम्हाला एवढ्यासाठी सांगितलं की श्रद्धा जर असेल तर तुम्हाला कुठला जरी आजार झाला, काही जरी झाला, तर तुम्ही भगवान बुद्धाचं वचन एकाग्र चित्ताने ऐकू शकता. तेव्हा तुम्हाला कुठल्याच वेदना होऊ शकत नाही. म्हणून तुम्हाला मी एक आणखी एक उदाहरण सांगतो. प्रवचन नाही, फक्त सुरुवात आहे, अजून प्रवचन बाकीच आहे ना. हे फक्त तुम्हाला जस्ट तयार करायचं. ते आपण बऱ्याच वेळ बसलो तर कधी त्याला स्वतः बाप बसलो, आपण खूप वेळ बसलो. आपण तर काहीच नाही. दारू पिणारे लोक सकाळी जे बसतात ते संध्याकाळी बसणार का? तुम्ही तर मुठेच बसले, ते मुठेच बसत नाही. ते बोलत बोलत राहतात. कवरत बसतात ते. दर रविवारी बसतात ते. म्हणून त्या बसण्यात ह्या बसण्यात खूप मोठा फरक आहे. श्रद्धेचं तुम्हाला एक उदाहरण सांगतो की श्रद्धा असली तर काय होतं. एक माऊली सध्या पुण्याच्या भागामध्ये जिवंत आहे. 110 किंवा 120 वर्षाची असेल. तिचं नाव काशीबाई आहे. या निसर्गातल्या सगळ्या गोष्टीला श्रद्धा थांबू शकते. थांबते. श्रद्धेत तसं बल आहे. फक्त तुमची श्रद्धा इंद्र खिल्लासारखी असली पाहिजे. म्हणजे अशी हलणारी, डगमगणारी, विचलित होणारी नसली पाहिजे. ती काशीबाई नुकतंच लग्न झालेली, परंतु अनेक पुण्यामुळं बोधिसत्वाच्या संपर्कात आली, बाबाच्या संपर्कात आली. तिची प्रत्यक्ष मुलाखत आम्हाला भिक्षू लोकांना घेण्याची संधी प्राप्त झाली. ती सांगती म्हणते, जेव्हा जेव्हा बाबा यायचे, आपले बाबासाहेब पुण्यात, तेव्हा काशीबाईच्या हातच खायचे. काशीबाईच्या हातची डाळ, तिने बनवलेली मेथीची भाजी, बोंबिलाची चटणी, करायची चटणी, बाजरीची भाकर बाबासाहेबांना खूप आवडायची. बाबासाहेब तिच्या हातच खायचे.
एकदा ती बिचारी गरोदर होती आणि तिचे दिवस भरत आले होते. बाळाला जन्म देण्याचा तो दिवस होता. स्त्रियांसाठी सर्वात मोठं सुख असतं मातृत्वाचं. ती आई होणार होती. तिला बाबासाहेबांमुळे सगळे लोक ओळखत होते. कोणत्याही दवाखान्यात जाऊ, कुठे जाऊ, तिला लोक ओळखत होते. एखाद्या महापुरुषाच्या सावलीला जर राहिलं तर लोक ओळखतात. बाबासाहेबांच्या पुतळ्याला जेवढे लोक ओळखतात तेवढं माणसाला ओळखत नाही. सिद्धार्थ गौतमाच्या कणखताचं नाव जेवढ्या लोकांना माहित आहे तेवढे आपले नाव कोणाला माहित नाही. तरी आपण म्हणतो तरी नाव घ्या, नाव घ्या. फार मोठी प्राणी असून त्याचं नाव सगळ्या जगात माहित आहे. कारण तो महाकारुणिकाच्या सावलीला राहिला. तुम्ही महाकारुणिकाच्या सावलीला राहा, आपोआप तुमचं नाव लोकांना माहित होईल. ती बिचारी जिकडं तिकडं परिचित होती, सगळ्यांना माहित होती. आणि तो तिचा त्या दिवसचा बाळाला जन्म देण्याचा दिवस ती बिचारी दवाखान्यात गेली. डॉक्टरांनी चेकअप केलं आणि तिला सांगितलं, काशी तू आज दिवसभरामध्ये केव्हा पण बाळातून होऊ शकतेस, कधी पण होऊ शकतेस. जा म्हणजे तिच्या बेडवर झोपून जा. ती बिचारी काशीबाई त्या वार्ड मध्ये जिथं बिचारी आपल्या मावल्या बाळांना जन्म देतात त्या डिलिव्हरीच्या वार्डमध्ये ती झोपली पलंगावर जाऊन. डॉक्टरने सांगितलं, काशी झोप म्हणे. दिवसभरात तुझी डिलिव्हरी कधी होऊ शकते, तू बाळा कधी होऊ शकते म्हणे. बिचारी झोपली. येणाऱ्या नर्स, येणारे ते कर्मचारी तिला सगळे ओळखत होते. त्याच्यामुळे तिची काळजी घेत होते सगळे. अशामध्येच एक कर्मचारी आला आणि तिला म्हणे, काशीबाई तुला माहित नाही तुम्ही काय आपले बाबा आज पुण्यात आले? ती म्हणाली, नाही आपले बाबा पुण्यात आले? हो आपले बाबा आजच पुण्यात आले. असं म्हणतात क्षणी ती काशीबाई तुरंत उठली, डॉक्टरच्या कॅबिन मध्ये गेली आणि म्हणते, अहो साहेब, अहो साहेब, माझे देव आलेले आहे आणि माझ्या देवाला फक्त माझ्या हातचं जेवण आवडतं. ते फक्त माझ्या हातचं खातात. डॉक्टर साहेब, मला फक्त अर्ध्या घंट्याची सुट्टी द्या. मी अशी जाते, स्वयंपाक करते, माझ्या देवाला जेव घालते, पुन्हा वापस येते. डॉक्टर म्हणे, वेळी झाली का, पिशी झाली का, पागल झाली का, कोणत्या वेळी तू डिलिव्हरी होऊ शकतेस. जाता जाता रस्त्यात डिलिव्हरी होशील. रस्त्यात डिलिव्हरी होत असताना तुझ्या आणि तुझ्या बाळाचं जीवन धोक्यात येईल, मृत्यूला प्राप्त होशील, ते बाळही मराल. काशीबाईला कॅबिन मधून हाकलून दिलं वार्डमध्ये, ग्रामीण वार्डमध्ये. काशीबाई पलंगावर झोपली, पण तिचं मन राहत नव्हतं. श्रद्धा कशी असते, श्रद्धा कशी असते बघा. काशीबाईने डॉक्टरला तिथं जाऊन दिलं आणि पळून आली. त्या वार्डमधून पळून आली. तिला स्वतःची बाळाची मृत्यूची थोडी पर्वा नाही. तिची श्रद्धा आहे त्या देवावर, तिच्या देवावर, तुमच्या माझ्या बाबावर तिची श्रद्धा आहे. ती उठून पळून आली, घरी आली. घाई 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 तिने स्वयंपाक केला. बाबासाहेबाला जे जे आवडते, मुगाची डाळ असेल, कुठली चटणी असेल, करायची चटणी असेल, मेथीची भाजी असेल, सुंदर सगळं तिने जेवण बनवलं. एका डब्यात भरलं. डब्यात भरून बाबासाहेब जिथं थांबत होते त्या बंगल्यावर, त्या बंगल्यावर तिथं गेली आणि बाबासाहेबांनी तिला पाहिले. बरोबर, आणि काशी तू आहे? हो म्हणे, बाबा मी आले. आणि बाबाला तिने भोजन वाढून दिलं. बाबाला तिला भोजन वाढून दिलं. बाबासाहेबांचं जेवण होईपर्यंत बसली आणि जसा बाबासाहेबांना हात धुतला तर मी, बाबा मी आता आज काही जास्त बसू शकत नाही, मी चालले म्हणे, दवाखान्यात चालले. तर बाबा म्हणे, काशी तुला काय झालं, काय झालं? काय नाही म्हणे, बाबा आज माझा डिलिव्हरीचा दिवस आहे, मी दवाखान्यातून पळून आले.
असं म्हणल्याबरोबर बाबासाहेब म्हणतात, उठ म्हणे लवकर, उठ म्हणे लवकर, बोल म्हणे लवकर, जा म्हणे लवकर. तिला दवाखान्यात बाबासाहेबांनी पटकन तिला पाठवून दिलं. ती बिचारी घाई घाई दवाखान्यात आली आणि दवाखान्यात येऊन पाठ ठेवल्याबरोबर ती एका सुंदर बालकाची आई झाली. तिने एक सुंदर रत्न, पुत्ररत्न जन्माला घातलं आणि तिची सहज सुखाने डिलिव्हरी झाली. हे जेव्हा बाबासाहेबांना माहीत झालं, बाबासाहेबांनी आपलं उरलेलं जे जेवण आहे ते उरलेलं जेवण त्या डब्यात घेतलं, त्या डब्यात भरलं. स्वतः तो डबा घेऊन बाबासाहेब दवाखान्यात गेले. बाबासाहेब दवाखान्यात गेले आणि काशी पुढे बसले आणि ते उरलेलं भोजन बाबासाहेबांनी स्वतः आपल्या हातानं त्या काशीबाईला वाढलं आणि म्हणाले की माझ्या समोर तू जेवण खा. आणि त्या काशीबाईला बाबासाहेबांनी स्वतः आपल्या समोर जेवण घातलं. तिचं ते बाळ आपल्या मांडीवर घेतलं आणि त्याचं नाव बृहस्पती ठेवलं, जे की भारतात कोणाचंच नाही, त्याच्याच आहे. कारण आपल्याला नाव धरल्या, धोंड्या, केया, कचऱ्या, आता चिकू, सफरचंद, आंबड्याची भाजी, काय बृहस्पती नावाचा पुत्र तिने जन्माला घातला. आणि बाबांनी त्याला डोळे भरून पाहिलं आणि ती काशीबाई सहजगत्या, बघा डिलिव्हरी होण्याची वेळ आहे, पुढून येऊन बाबासाहेबांना आपल्या देवाला, आपल्या पित्याला जी भोजन देते ती काशीबाई आजही जिवंत आहे. तिचा 90 वर्षाचा बृहस्पती आजही जिवंत आहे. तिला काही दिवसानंतर डबल एक पोरगी झाली आणि ती पोरगी सुद्धा बाबासाहेबांच्या आगाखांद्यावर ठेवली, म्हणून तिला अजून एक चष्मा नाही. तिच्या घराण्यामध्ये अनेक ऑफिसर लोक आले आणि त्यांच्याच घराण्यामध्ये एका जोडप्याच्या बाबासाहेब लग्नाला गेले, तेव्हा बाबासाहेब भांडे कोणी घेऊन गेले. त्या लोकांकडे आजही भांडे आहेत. ते निश्चित स्वरूपात मला म्हणते तुम्हाला हे भांडे 1-2 घे म्हटलं, त्याचा ताब्यात तरी काय म्हटलं, नाही तर ताट तरी काय म्हटलं, आम्ही ते जतन करून ठेवू. म्हणून उपासक उपासिकांनो, श्रद्धा एवढी बलवान असते, एवढी बलवत्तर असते की ती या सगळ्या निसर्गातल्या साऱ्या गोष्टीला बाजूला सारते आणि तुम्हाला सुख उत्पन्न होऊन देते. फक्त तुम्ही कोणाच्या सावलीला, तुम्ही कोणाच्या सावलीला उभे आहात, तुम्ही कोणाच्या आधाराला आहात, तुमचा आधार खूप श्रेष्ठ आहे. म्हणून उपासक उपासिकांनो, बालक आणि बालिकांनो, अनेक लोकांना इथं तळमळ आहे बाबासाहेबांच्या या कार्याबद्दल, त्या बाबासाहेबांच्या या कर्तृत्वाबद्दल, बाबासाहेबांच्या 4 नेत्रांच्या बलिदानाच्या व तुमची माझी माय 37 वर्षांमध्ये रमाई गेली त्या बलिदानाचा आजही अनेक लोकांना माहिती आहे, ज्ञान आहे. म्हणून बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार ही मानव सेवा आहे. त्या मानव सेवेमध्ये आपण स्वतःला नम्रतेनं श्रद्धा भावनेनं झोकून दिलं पाहिजे आणि त्याचं फळ इहलोकी परलोकी अनुभवलं पाहिजे. जे लोक प्रामाणिकपणे, इमानदारीने बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार करतात, त्या लोकांच्या पिढ्यानपिढ्यातले लोक नेहमी महाधनवान म्हणून, महानिरोगी म्हणून, महागुण संपन्न म्हणून उत्पन्न होतात. म्हणून बाबासाहेबांच्या या धम्म चळवळीला गतिमान करण्यासाठी आज त्या बाबाच्या पुण्याईनं भिक्खू संघ काम करत आहे आणि उपासक वर्ग त्यांना मदत करत आहे. पण खरं निरीक्षण केल्यानंतर भिक्षू जीवनातले जवळजवळ 25-26 वर्ष, भिक्षू होऊन जवळजवळ 25-26 वर्ष आणि त्याही अगोदर चळवळी सोबत कनेक्ट असलेले 2-4-5 वर्ष, याच्यावरून समाजाचा अभ्यास केल्यानंतर लक्षात आलं की सध्या आपल्या कार्यप्रणालीमध्ये थोडासा बदल करण्याची गरज आहे. एकमेकांना समजून घेण्याची गरज आहे. बौद्ध धर्माच्या प्रचाराच्या जेवढ्या संघटना आहेत ते एकमेकांना पूरक होण्याची गरज आहे. भिक्षू संघाला भारतीय बौद्ध महासभा, भारतीय बौद्ध महासभेला त्रैलोक्य संघाला आणखी महासंघ, समता सैनिकाला आपल्या सगळे जेवढे बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार करणाऱ्या संस्था आहेत, नव्याने स्थापन झालेल्या, जुन्या असलेल्या, त्या सगळ्या एकमेकांना पोषक असल्या पाहिजे, विरोधक नसल्या पाहिजे. ज्याची सध्या मोठ्या जोमानं विरोधासारखं काम करतात. त्याचं कारण काय आहे? त्याचं कारण आहे प्रशिक्षणाचा अभाव. जसं एखाद्या गृहिणीला भाजी बनवण्याचं प्रशिक्षण जर नसेल, चपाती बनवण्याचं प्रशिक्षण नसेल,
तर बरेच दिवसपर्यंत घरच्या लोकांना कच्च्या भाकरी, कच्च्या चपात्या, न शिजलेली भाजी खावा लागते. पोट दुखणीला, बिमारीला, कधी कधी चीक पडण्याला सामोरे जावं लागतं प्रशिक्षण नसल्यामुळे. पण तेच प्रशिक्षण जर घेतलं तर निश्चित स्वरूपामध्ये ती ग्रहणी त्या सगळ्या घरचा गळ्याचा जसा हिरा असतो तशा प्रकारची ती बनते. त्या घराची स्वरूप भाषेमध्ये महालक्ष्मी बनते, त्या घराचं वैभव बनते, त्या घराचं दैवत बनते. म्हणून आपल्या सर्वांना तुमच्यासह आमच्यासह प्रशिक्षणाची नितांत गरज आहे. आणि प्रशिक्षण उभं राहावं म्हणून बाबासाहेबांनी प्रत्येक शहरामध्ये, मोठ्या मोठ्या शहरामध्ये त्या काळामध्ये विकत जमिनी घेतलेल्या आहेत. 7-12 वेळा जमिनी घेतलेल्या आहेत. प्रत्येक शहरात 50 एकर, 40 एकर, पुढे 200 एकर, 250 एकर आता त्या जमिनी सापडत आहेत. खूप मोठं काम बाबासाहेबांनी करून ठेवलेलं आहे. पण प्रॉब्लेम काय आहे, अडचण काय आहे? बाबासाहेबांचा मूल मंत्र आपण विसरलेला आहोत. मूल मंत्र बाबासाहेबांनी आपल्याला एक मंत्र दिलेला आहे. तो मंत्र आपण जपत नाही, तो जपायला पाहिजे. जसं माल जपल्यासारखे लोक जपतात, किंवा जपानचे लोक जसं ते ढोल वाजवून मॅमो मॅहो रेंगेंगो मॅमो मॅहो रेंगेंगो ओम मनी पद्मेनु ओम मनी पद्मेनु असं जे जपतात, तसा बाबाचा हा मूल मंत्र तुम्ही जपला पाहिजे. शिखा, संघटित वा संघर्ष करा, याला एक सूर द्या. सध्याच्या लेवलवर जपा तर कधी राहा. मग जपता 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 तो मंत्र तुम्हाला जपेल. तो मूळ मंत्र आहे, खोड मंत्र नाही, खाली मंत्र नाही, पाणी मंत्र नाही, फूल मंत्र नाही, फळ मंत्र नाही. तो मूळ आहे, तो मूळ दिसत नाही. म्हणून खोडाला कधी विसरू नये की ते मुळावर आधारित आहे. फांद्याने कधी गर्व करू नये की लांबे आहेत करून त्याच्या खोडावर असेल आहे. पानांनी कधी आपल्याबद्दल अहंकारी बनू नये, कारण त्या फांद्यामुळे आहे. फुलांना, फळांना कधी गर्व नाही आला पाहिजे, कारण त्या पानामुळे आहे. हे सगळे दिसतात, फुलं दिसतात, फळं दिसतात, फांद्या दिसतात, खोड दिसतात, मूळ दिसत नाही. बाबासाहेबांची एक गोष्ट आपण ऐकली, फक्त शिका. पुढची गोष्ट आपण केली नाही, संघटित बना. जर आपण संघटित बनलो असतो तर आपल्या इंडियन करन्सीवरलं जे सारनाथची 4 सिंहाची जी मुद्रा आहे ती आज बारीक झाली नसती. संघटित न होण्याचा हा तुमचा पहिला तोटा आहे. संघटित न होण्याचा दुसरा तोटा आहे की प्रत्येक सर्वोच्च स्थानाची शपथविधी ज्या हॉलमध्ये होते त्या हॉलचं नामकरण बदललं गेलं नसतं. हा तुमचा दुसरा तोटा आहे. जर तुम्ही संघटित झाला असतात तर या 15-20 वर्षामध्ये ज्या अगोदर तुमचे 200 ते 250 सुपर क्लास 1 अधिकारी ज्याला मोठ्या माऱ्याच्या जागेवर जे लोक आहेत, या 15 वर्षामध्ये तुमचे कोणी मोठ्याच्या माऱ्याच्या जागेवर लोक जात नाही. तुमचा तिसरा तोटा आहे. ते 240 लोक कोण आहेत त्याच्या नावाचे लिस्ट माझ्याकडे आहे. आता कोणी होत नाही सध्या. साधे धनगराचे लेकर काही आयपीएस होत आहेत, तर तुमचे लेकर मात्र आता मोठ्याच्या माऱ्याच्या जागेवर जात नाही. त्याला 2 कारण आहेत. एक तुमच्याकडे संघटन नाही, आणि दुसरी गोष्ट वरच्या शासनाचं ओरडमध्ये तुम्हाला काढण्याचा जातीवाद आहे. आपले पोरं बुद्धिवान नाही असं म्हणून नाही आहे. त्याचं कारण आहे मोठ्याच्या माऱ्याच्या जागेवर ओरल परीक्षेमध्ये प्री नेम ओरल युपीएससी आणि एमपीएससीच्या माध्यमातून जे मोठ्याच्या माऱ्याच्या जागेवर पोरं जातात, जे त्या देशाचं नियोजन बनवतात, त्याला प्रशासन म्हणतात, जे या देशाला चालवतात, या देशाच्या चालवणाऱ्या जमातीमध्ये तुमची जमात नसली पाहिजे. हे जे षडयंत्र वरून सुव्यवस्थित चालवलं जातं ते तुम्हाला ओरडमध्ये काढलं जातात. तुमचं जर संघटन असतं तर 2 वेळेस एकटा पोरगा जर ओरडमध्ये काढला तर कोर्टामध्ये जो जाईल या भीतीपोटी तिसऱ्यांदा त्याला काढता येत नाही, कारण त्याचे मार्क प्रिंटमध्ये मुंबईमध्ये खूप असतात. परंतु तुमचं संघटन असल्यामुळं एमपीएससी आणि युपीएससीच्या एक्झाम वरून कोर्टामार्फत 2-2 वर्ष त्याचे निकाल लागून सुद्धा तुम्हाला लागू दिला जात नाही, ते रखीत ठेवले जातात. एवढ्यासाठी तुम्ही एक बार झाले पाहिजे म्हणून हे तुमचा चौथा तोटा आहे.
अनेक लोकांना कळणार नाही. देशाचा देशद्रोह, संविधानद्रोह हे खतरनाक काम सर्वात मोठे जर झाले असतील तर तुमचं संघटन नसल्यामुळं या देशातल्या ज्या लोकांशी नियुक्त असलेल्या ज्या ग्रामपंचायत, नगर परिषद, महानगरपालिकेचे इलेक्शन असतात या 23 वर्षात होलेल्या नाही. हे तुमचं 6वं नुकसान आहे. ते का होते नाही त्याचं कारण आहे. सविस्तर कधीतरी मी तुम्हाला किंवा माझं ज्ञान सत्तेचं युट्यूब चॅनल आहे तिच्यावर हे छोटे छोटे व्हिडिओ येणार आहेत. याचं कारण काय आहे? केवळ तुम्ही संघटित नसल्यामुळं प्रशासनामध्ये देशाचं नियोजन करण्यामध्ये तुम्हाला राहू दिल्या जात नाही. म्हणून समाज कल्याण खातं जे स्पेशल आणि स्पेशल SC शेड्यूल कास्ट ज्याला अनुसूचित जातीच्या लोकांसाठी बनवल्या गेलेलं जे समाज कल्याण आहे ज्याचा एक फिक्स निधी असतो तो निधी या मागच्या 5 वर्षामध्ये त्याला मंत्री नेमलेला नाही, त्याचा सचिव नेमलेला नाही. हे तुमचं 8वं नुकसान आहे. तुम्ही संघटित असल्यामुळे तो पैसा लाडक्या बहिणीकडे, तो पैसा दिंड्याकडे आणि तो पैसा मंदिराकडे वळवला गेलेला आहे. ज्यांना हे कळतं कोणाकोणाला कळतं त्याची लिस्ट माझ्याकडे आहे. प्रशासनापासून कोणत्या अधिकाऱ्याला कळतं, तुमच्या कोणत्या लिस्टला कळतं, ते मुखे का आहेत, त्यांना बदली आणि जरा टाकण्याची भीती कोणाकोणाला आहे याची सुद्धा लिस्ट माझ्याकडे आहे. कशामुळं? केवळ तुम्ही संघटित नसल्यामुळं ते बिचारे तुमच्या क्लासरूम अधिकाऱ्याला कळून सुद्धा ते भीतीत होऊन कुठेच बसलेले त्यांना कळते ही गोष्ट. म्हणून तुम्ही नेम आहात. अमेरिकेमध्ये ब्लॅक कॅन्सर सुरू झालं होतं. ब्लॅक कॅन्सर सुरू झालं होतं त्या धर्तीवर या ठिकाणी राजा ढाले असतील, जमी पवार असतील, नामदेव रसाळ असतील, या सगळ्या लोकांनी विद्वान लोक होते. हे लोक पहिले यांनी इथं दलित कॅन्सर सुरू केलं होतं. मान्य आहे मला त्याला धम्माचा वसा नव्हता म्हणून ते 15 वर्षानंतर अयशस्वी गेलं. त्यातल्या अनेक दलित कॅन्सरच्या घरची आज परिस्थिती एवढी भयावह आहे त्याची लिस्ट काढली होती 6 महिनेपर्यंत. दलित कॅन्सरमध्ये काम करणाऱ्या किती संसाराचं वाटप झालेलं आहे, किती लोकांची बरबादी झालेली आहे त्याची लिस्ट काढली होती एकदम. PS मध्ये गद्दार, PS संस्थेला गद्दार असलेल्या लोकांना पॅरालिसिस किती लोकांना झाला, किती लोक मेले. समता सैनिकाला सोबत गद्दार झालेल्या लोकांचं कसं वाटवं झालं आणि भारतीय बौद्ध महासभेमध्ये चुकीचं काम करणाऱ्या लोकांचं नुकसान झालं याची लिस्ट काढली होती. मी ठिकाणी ते भांडणाचं काम होतं सोडून दिले. तुम्ही जर असेल तर तुमच्याकडे देश काय दिसणार. त्यामुळं तुम्ही तुमची ताकद हे संघटन जे आहे एक तर तुम्ही तर संघटन बांधलं तर हे उद्या महाराष्ट्रामध्ये बाबांचा बोधिसत्वाचा जो मूळ मंत्र आहे संघटित बनण्याचा तो अत्यंत आवश्यक आहे. नसता शेंगदाण्याचे आणि बदामचे उदाहरण घ्या. जी ग्रहणी दक्ष नसते, जी ग्रहणी सावधान नसते, ज्या घरातले लोक दक्ष नसतात, जे अनेक दिवसपर्यंत त्या शेंगदाण्याकडे लक्ष देत नाहीत, त्या बदामकडे लक्ष देत नाहीत, मुंग्या ते बदाम आतून खाऊन घेतात, मुंग्या ते शेंगदाणे आतून खाऊन घेतात, टकळत असे तसेच राहतात. त्या बेसावध ग्रहणीला असं वाटतं की शेंगदाणे आहेत, जेव्हा ती पोळ्यामध्ये किंवा सुंदरशा त्या शिऱ्यामध्ये जेव्हा टाकायला ते काजू घ्यायला जातात तेव्हा काजूचा आतला मलिदा खाल्लेला असतो मुंग्याने, फक्त टकर असतात. तुमच्यात अनेक समजदार लोक आहेत, अनेक समजदार लोक आहेत. समजदार लोकांना माहित आहे की शेंगदाणा हा 1/4 भाग खाल्लेला आहे, काजू हा अर्धा खाल्लेला आहे. सविस्तर याच्यावर सांग काजू म्हणजे काय. म्हणून तुमच्या राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा जनगणनेची नीट अशी मांडणी न केल्यामुळं जाती जनगणना कशी करायची हे नीट शिक्षा आणि झाल्यामुळे 69 वर्षामध्ये तुमच्या राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा तुमची पिक्चर झाली, तुमचं रिलेशन कमी झालेलं आहे. त्याचे पर्सेंटेज झाले ते मी सांगेल तुम्हाला. त्याचं पर्सेंटेज हे तुमची नवी हानी आहे. त्याच्यामुळे फक्त बाबाचे तुम्ही मूल मंत्र नाही संघटित बनण्याचा, त्याच्यामुळे तुमची नवी हानी आहे. म्हणून पहिला प्रयोग आहे की प्रशासनातल्या देशाच्या चालवण्याच्या नियोजनामध्ये तुम्हाला बसू द्यायचं नाही आहे. शासनामध्ये तुम्हाला त्यांना बसून घ्यावंच लागणार आहे. कारण की गांधी बाबा सोबत पुणे करारानुसार झालेली बैठक आहे आणि तो करार साईन झालेला आहे. कारण गोल्डमेज परिषदेमधला करार तिथं नष्ट झालेला आहे. त्याच्यामुळे नाईलाज असतो जे लोक तुमचे आरक्षण पद्धतीने गेलेले आहेत, स्वतंत्र मतदारसंघ पद्धतीने नाही, ते त्यामुळे बसू द्यावं लागणार आहे, इलाज नाही. त्याच्यावर पर्याय सुरू आहे. सांगा तुम्हाला मी तो काय पर्याय सुरू आहे.
त्याच्यावर तुम्हाला कसं रोखता येईल, ते रोखण्याची प्रक्रिया काय आहे. म्हणून सगळ्या धर्माचा प्रचार जो होतो त्याचे काही सिंबॉल असतात. या सगळ्या धर्माच्या प्रचाराचे सिंबॉल असतात, त्याच्याकडे पैसा उभा राहतो त्या सिंबॉलमुळे. आमचे पूज्य धर्मानंद मागाशी म्हटले की ते यंत्र विकले जातात, गणेश विकले जातात. साधी गोष्ट नाही ती. ते यंत्र ज्या महाराजा मार्फत विकला जातो तो महाराज एका संस्थेसोबत कनेक्ट आहे आणि त्या संस्थेचा सामना आहे याच्यावर एवढं पर्सेंटेज या संस्थेला आलं पाहिजे. बिना रजिस्टर संस्था आहे म्हणून तिथं साधा धागा जरी विकला तर ते पैसे बाबासाहेबांचं संविधान बदलण्यासाठी पैशावर कशा निवडणुका जिंकता येईल, हे लोक लोभी कसे करता येईल यासाठी तो पैसा वापरला जात आहे. त्याच्या धाग्यावर सुद्धा पैसे होतात. म्हणून हे पायातले जे पायात काळे धागे घालण्याची परंपरा सुरू झाली ना काही. पायात काळे धागे. एक पोरगी मला दिवशी म्हणलं पाहून घालून पाहिजे तर म्हणे काय हे काय उत्तर आहे का. अनेक पोरीच्या या 5-6 वर्षामध्ये काळे धागे पायात दिसू लागले. काळा धागा पायात म्हणलं काम घातलं नाही तर म्हणे दिसत लागू नये. तसं म्हणून आहे पण इरभर काय तर तिरभर बोलणं होती पोरगी. माऊली माऊली आहे तुमच्या कोणी जन्म घेतल्यामुळं नातीचं असं म्हणून नाही, परंतु इरभर जरी पाहिलं असं टोकलं तरी तिला एवढी सुद्धा बोट नाही ती होती दिसू लागली. मी असं म्हटलं की जी दिसू लागते ती काळ्याला जर घाबरत असेल तर मग तुम्हाला पायात काळा धागा घालायची काही गरज नाही, कारण तुमचे केसच एवढे काळे घोडे जमलेलं पाहिजे. जर दिसू लागणार काय आलं की दंडून केस पुढे करायचे असेल ते करूनच जाणार दिसू लागत नाही. तुमचं खायला आवडीत काही गोष्ट नवीन केस ना आणि डोळे झाल्याचे ते पुन्हा काय करायचे पाणी सगळ्यात डबल प्रक्रिया आहे. म्हणून अंधश्रद्धेच्या नावावर जर केलं जातं तर अर्थव्यवस्था उभी केली जाते. त्यामुळे बौद्ध लोकांनी सुद्धा आता अर्थव्यवस्था उभं करण्यासाठी आपले नवीन प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत त्या सुरू केल्या पाहिजे, ज्या की बाबासाहेबांच्या ग्रंथात सापडतात तुम्हाला सापडतात. म्हणून आपल्याकडे त्यांच्याकडे धागा प्रचार करतो, त्यांच्याकडे माणसं प्रचाराची गरज नाही. बौद्ध धर्माच्या प्रचारासाठी प्रशिक्षित भिक्षू लागतात, त्यांच्याकडे माणसं नाही लागत. हिंदू धर्माचा प्रचार करण्यासाठी माणसं नाही लागत, त्यांच्याकडे झाडही प्रचार करतात. फक्त त्या झाडाला असं कुकू लावू द्या आणि ते बेलाचा असू द्या, नाही ते उमराचा असू द्या, नाही तर वडाचा असू द्या, झाड सुरू प्रचार. त्यांच्याकडे झाडं सुद्धा प्रचार बनतात. तुळस जर तुम्ही अशा रस्त्यात ठेवली तर काय बाजार आहे वळण होतात. कोणाचे जेवढे लोक आयटम बॉम्बला घेतात तेवढे तुळशी घेतात. तिच्यावर वळण टरक घेतात लोक. रस्त्यात तुम्ही असं आणलं ठेवा, असं आणलं ठेवा त्याला 2-3 कुकुडा चांगले परिवार म्हणणारे. आता बॉक्सर घाबरत नसतील पण बॉक्सर घाबरतात आणला. चांगले परिवार म्हणणारे ते आणलं जर पाहिलं तर चेंज करून जातो. घाबरतात बापरे आणलं ते आणलं त्याला असं कुकुडावून ठेवा. अंधप्रचाराचे त्यांचा अंधप्रचार करतात. झाडाला जर चोरीचा खण आणि वटीचं सामान जर लटकून ठेवलं तर लोक तिथं जाता येता पाया पडतात. 1-2 महिन्यात तिथे एक महाराज बसतो आणि 1-2 वर्षांमध्ये तिथे एक मंदिर उभं राहतं. फक्त तिथं वटीचं सामान प्रचार झालं. एका दगडावर सेंद्रू जर लावला 2-4 महिने तिथून लोक एन्जॉय करतात. एखादा बाबा तिथे बसला त्या दगडावर लगेच तुरंत 1 वर्षात मंदिर बनते. त्याचे दगड प्रचार काय एवढंच काय. साधं कुत्र्यावर जर हळद टाकली खरोबा म्हणून त्याचं दर्शन घेतात. तुम्ही टाका बरं कुत्र्यावर मी पाहू बरं बिनबाबा असं म्हणून कोणी आपण जे तुम्हाला जे पाहू बरोबर पाहू शकतो. कुत्र्यावर टाकी हळद जरी टाकली तर खंडोबा म्हणून त्याच्या मागे लागतात. त्याच्याकडे कुत्र सुद्धा प्रचार आहे. अहो त्याच्याकडे नद्याचे प्रचार काय नद्या. मी एकदा नवीनच रामदेव होतो तेव्हा मी गेलो बुद्ध गायला चाललो तर वाराणसीवरून ती गंगा नदी आहे. त्या गंगा नदी तुम्ही पाहिलं तर लोक उठले मी असं घाबरलो काय झालं. आणि सगळे लोक त्याला 2 रुपये असे त्यांनी गंगेत फेकले. मी असं घाबरलो काय झालं काही नाही. आणि माझ्या समोर त्यांनी पैसे फेकले. मी ज्या डब्यात बसलो होतो कमीत कमी त्या डब्यातून 10-15-20 लोकांनी फेकले. विचार करा पाठीमध्ये 15-20-30 डबे प्रत्येक डब्यातून अशा 300-400 गाड्या तिथून जातात. आपल्या इथून 300-500 गाड्या तिथून किती जात असते.
एवढ्या सगळ्या गाड्यांमधून एका दिवसाला भारत देश किती हजारो रुपयाने गरीब केला जातो, कारण ते नाणं केंद्राला छापलं जातं. आता मला सांगा, गंगेमध्ये ते म्हणतात गंगा मायला पैसे भेटले. आता मला सांगा, गंगा मायवर खाली बँक आहे का? गंगा माय काय कोणत्या पैसे काय करते त्या गंगेला? त्याच्यात आपल्या देशातलं पंतप्रधान एक नंबरचं खोटारलं. ते काय म्हणतंय, मुझे गंगा मैया ने बुलाया. आता ते कोण गंगा मायला बोला, तिथं जाऊन आम्हाला खोटं सांगते. काय म्हणते, मुझे गंगा मैया ने बुलाया. आता ती गंगा कधी म्हणली, बाबू नरू ये रे आता काय म्हण. आता नरू म्हणजे कंडाळ्या म्हणजे माहिती आहे काय म्हणते, बाबू नर्या ये रे मिले घाण झाले तर विचार कधी बोलली. तरी ह्या चॅनलवरचे लोक सर्रासपणे या देशात खोटं बोलले जातात, तर एकही याचिका त्याच्यावर टाकल्या जात नाही. का? तर तुम्ही सगळे तिथे नाही, आपण 11 नुकसान आहे तुमचं. ही तुमची जबाबदारी आहे देशात चालवायची. तुम्ही जमात आहात, या देशाची जिम्मेदारी तुमच्यावर दिलेली आहे. या देशाची जिम्मेदारी तुमच्यावर दिलेली आहे. कारण या परिवारामध्येच ते शौर्य आहे, ते बल आहे. भीमा कोरेगावच्या लढाईनं डॉक्युमेंटरी नाही तर लॅबोरेटरीच्या माध्यमातून प्रूव्ह झालेले. जेव्हा ते रक्त लॅबोरेटरीमध्ये पाठवले गेले इंग्लंड पासून सगळ्यामध्ये, तेव्हा त्या लॅबोरेटरीने सिद्ध केलं, त्या इंग्रज अधिकाऱ्याची साईन आहे आणि सर्टिफिकेट आहे. जेव्हा कधी सगळ्या जगाला जिंकायची इच्छा जर कोण ठेवली आणि त्यानं जर या महाराजांना त्यांच्या सैन्यात घेतलं तर तो सगळं जग जिंकू शकतो. एवढे शौर्यवान लोक आहेत तुम्ही. आणि म्हणून तो भीमा कोरेगावचा जो स्तंभ बनवलाय तो तेवढ्यासाठी बनवला सिद्धार्थाचा. एवढे शौर्यवान जाणार आहे. हे प्रूव्ह झालेले लॅबोरेटरीनं म्हणजे शौर्यवान लोक, हे ताकदवर लोक तेवढेच इमानदार आहेत, तेवढेच प्रामाणिक आहेत आणि तेवढेच हे लोक या देशासोबत प्रामाणिक आहेत. यांच्या इमानदारीचा इतिहास एवढा आहे, महाराजांसारखं प्रामाणिक या देशात कोणी नाही आहे. म्हणून या देशाला नेहमी सुजलाम आणि सुफलाम बनवण्याचं काम या शौर्यवान जातीने केलेलं आहे. त्यांनी कधी देशाला गद्दार झालेले नाही, कोणत्या जातीला गद्दार झालेले नाही. हे बाबासाहेब उदाहरण सांगायचे. महाराजांच्या इमानदारीबद्दल चेक करताना एकदा एका राजावर आक्रमण होत होतं. राजाच्या लक्षात आलं की मी आता हरणार. तर राजाने विचार केला की हरलो तरी कमीत कमी जो पुढचा शत्रू आहे त्याच्या हाती आपली आबरू नाही लागली पाहिजे, आपल्या राणी नाही गेल्या पाहिजे त्याच्या हाती. भल्या मेल्या जातात पण या राण्या उचलून त्यांच्या बायका नाही झाल्या पाहिजे. म्हणून त्यांनी ही जबाबदारी एका महाराजाकडे दिली. त्या महाराजाला बरोबर सगळा दरबार भरवला. ताकद करतो महाराज. त्याला तो राजाने सांगितलं ही जिम्मेदारी तुझ्यावर देतो. मी हरलो मेलो तरी राणीला तो सुरक्षित ठिकाणी ठेव. आणि जर मी हरलो तर आमच्या राजाच्या दरबारात जातो. राजा स्त्रियांचा मान सन्मान करतो, हिला बहिणीसारखं वागेल. पण हा जो राजा येऊ लागलेला आहे हा मात्र आपल्या स्त्रियांची आबरू उडेल. म्हणून तुझ्यावर जिम्मेदारी देतो. त्या दरबारामध्ये पुरोहित माहिती होते. हे श्रमण ब्राह्मण संस्कृतीचं भांडण आहे. त्याचं दाखवलं जातं हे हिंदू मुस्लिम भांडण भांडण नाही आहे. ते सगळं वरून दाखवले जाते. हे श्रमण ब्राह्मण संस्कृतीचं भांडण आहे, तुझं भांडण आहे. रेव्होल्युशन आणि काउंटर रेव्होल्युशन, क्रांती प्रतिक्रांती ग्रंथ वाचल्यावर तुमच्या लक्षात येऊन जाईल. तेव्हा त्या बिचाऱ्या महाराज जिम्मेदारी दिली. पण तिथं असलेले पुरोहित अँटिनेवाले त्यांनी विचार केला अरे ही जिम्मेदारी याच्यावर दिली आणि सुरक्षित तरी तो महाबलशाली बिचारा आपला महार त्या राणीला घेऊन जाणार. तेवढ्या तो म्हणाला महाराज तुमचा जर माझा विश्वास आहे तर निश्चित मी माझ्या या मातेला या राणीला मी सुरक्षित ठेवीन. माझ्या तेवढं बल आहे निश्चित स्वरूपामध्ये. पण माझी एक गोष्ट तुम्ही ऐका. म्हणजे काय, माझी एक वस्तू आहे ती मी तुमच्याकडे ठेवायला देतो. माझी एक वस्तू तुम्ही जर सांभाळता तर मी राणीला सांभाळतो. आणि म्हणून त्या बिचाऱ्या आपल्या त्या शूरवीरांनी एक वस्तू राजाकडे दिली, एक पेटी दिली, राजाला सांभाळायला दिली. आणि मग ती राणी घेऊन तो आज्ञास्थळी गेला. पण काय झालं, युद्ध हरले नाही, युद्ध जिंकले. जिंकल्याबरोबर राजा म्हणाला अरे बरं झालं, आता तुरंत निरोप द्या. जी आपली राणी आज्ञास्थळी ठेवलेली आहे त्याला म्हणा तुरंत राणी घेऊन या. आपण विजय श्रीमंत प्राप्त करू, आनंद साजरा करू. आणि खरंच त्या महाराजाला निरोप दिला आणि तो ती राणी सुरक्षित घेऊन आला. आणि त्या राजाने दरबाराला सांगितलं की उद्या सोन्याच्या पालखीमध्ये बसून हिरे लावून या महाराजाचा मी सन्मान करणार आहे, कारण याने राणी सुरक्षित ठेवली. हा ठराव पास झाला. पण अँटिनेवाल्याला हे सहन झालं नाही. त्यांनी तुरंत राजाच्या दरबारात गेले, राजाच्या रूममध्ये गेले आणि राजाचे कान फुटले. आणि महाराज तुम्ही त्या महाराजाला बक्षीस देऊ नका, त्याचा सन्मान करू नका, त्याचा शिरच्छेद करा. का
कारण की त्याने तुमची राणी शुद्ध ठेवली कशावरून? शुद्ध ठेवली कशावरून? महाराजांबद्दल शंका उत्पन्न करून ते राजा म्हणतात महाराज अहो हे महार लोक महाबलशाली असतात आणि स्त्रिया या कपटी असतात. बलशाली लोकांसोबत कधी वाईट केलं तर कोण येत नाही. राणीनं अगतिक केलं असेल म्हणून याचा शिरच्छेद करा. याने राणी दूषित केली म्हणून अगोदरच्या दिवशी सन्मानाचा ठराव घेतला आणि दुसऱ्या दिवशी ठराव घेतला की याचा शिरच्छेद करा. बिचारा तो शूरवीर पराक्रमी महाराज म्हणतो महाराज मी निर्दोष आहे. तुम्ही राणीला विचारा. जेव्हा राणीला दरबारात बोलवलं तेव्हा राणी म्हणते होय महाराज हा निर्दोष आहे. याने मला मातेसारखं सांभाळलेलं आहे. याने माझा कुठलाही घातपात केलेला नाही. माझ्यासोबत काही केलेलं नाही आहे. महाराज हा खूप प्रामाणिक आहे. तेव्हा ते बाकी अंतिमवाले म्हणतात अहो महाराज स्त्रिया या कपटी असतात. यांच्या खऱ्या बोलण्यावर लक्ष ठेवू नका. आम्ही सांगतो तेच खरं आहे. याला दंड द्या. शेवटी राजा सुद्धा असा कच्च्या कानाचा त्याने त्याला दंड पुकारला. तेव्हा तो शूरवीर पराक्रमी महाराज काय म्हणतो महाराज मी निर्दोष आहे याचा पुरावा तुम्हीच आहात. तुम्हीच आहात म्हणजे पुरावा. राजा म्हणतो कसा काय? जायच्या दिवशी मी तुमच्याकडे एक माझी वस्तू ठेवली होती म्हणे. त्या वस्तूमध्ये माझा पुरावा आहे की मी निर्दोष आहे म्हणे. ती कुठे ठेवली ती घेऊन या म्हणे. राजा म्हणे हा तू ठेवलेली आहे माझ्याकडे वस्तू ती घेऊन या म्हणे. राजाने नोकराला सांगितलं जा म्हणे तुरंत याची ती वस्तू ठेवलेली आहे ती घेऊन या म्हणे. आणि जेव्हा ती वस्तू आणली आणि जेव्हा ती पेटी खोलून पाहिली तेव्हा तिच्यामध्ये त्या महाराणी आपलं लिंग कापून ठेवलं होतं. म्हणजे या जातीला इमानदार म्हणून घोषित करताना कोणत्या परीक्षा द्याव्या लागल्या? काल्पनिक कोणतरी अग्नि परीक्षा दिली म्हणतात, कोण वनात बोलला म्हणतात, सगळ्या काल्पनिक गोष्टी आहेत. पण हे खरं आहे बिचाऱ्यांनी आपलं विश्वास संपादन करण्यासाठी कोणत्या परीक्षा दिलेल्या आहेत. म्हणून बाबासाहेब सांगत होते की आमचा इतिहास प्रामाणिक राहिलेला आहे. आम्ही राजासोबत सुद्धा गद्दारी केलेली नाही, देशासोबत सुद्धा गद्दारी केलेली नाही. म्हणून उपासकांनो संघटित होण्याचे एवढे फायदे असतात आणि संघटित न होण्याचे इतके तोटे असतात. म्हणून आता एक तोटा की ज्या ठिकाणी तथागत भगवान बुद्धाला ज्ञान प्राप्त झाले ते बोधी महाबोधी टेम्पल सुद्धा साधं तुमच्या ताब्यात नाही. हे तुमच्या संघटित न होण्याचा 12वा तोटा आहे. ते 12वा नुकसान आहे तुमचं की तुम्ही संघटित नाही आहात. जर तुम्ही संघटित असला तर आज त्यावर हिंदू लोकांचा किंवा अनेक लोकांचा जो कब्जा आहे तो कब्जा राहिला नसता. म्हणून असंघटित बनण्याचं किंवा संघटित न होण्याचे इतके तोटे आहेत की या महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं आता काही दिवसापूर्वी साईन केली. मुख्यमंत्र्यांना 6,500 तुमच्या शाळा या अदानीला विकण्यात आलेल्या आहेत. हा तुमचा 13वा तोटा आहे. तुम्ही संघटित नसल्याचा हा तुमचा तोटा आहे. प्रायव्हेटायझेशन केलं सगळं. तुम्हाला आरक्षण देण्याची गरज पडू नये, रिझर्वेशन देण्याची गरज पडू नये. म्हणून टोटल जे गोष्टी गव्हर्नमेंटच्या ताब्यात असल्या पाहिजे हा रूल आहे संविधानाचा. तोच रूल खतम करून पार्लमेंटच्या बळावर, बहुमताच्या बळावर किंवा हमरीतुमरीच्या बळावर त्यांनी मात्र सगळ्या गोष्टी प्रायव्हेटायझेशन करून टाकल्या. हे तुमचा 13वा तोटा आहे, 13वा नुकसान आहे तुमचे संघटित न होण्याचं. तुम्ही जर संघटित असतात तर प्रायव्हेटायझेशनच्या ठिकाणी तुम्हाला आता आरक्षण मागता येत नाही, रिझर्वेशन मागता येत नाही, ते प्रायव्हेटायझेशन आहे. बरं तरी झालं. हे सगळं पाहिल्यानंतर मी जेव्हा बिमार पडलो ऑपरेशन मध्ये डॉक्टर सांगितलं की तुम्ही बाहेर फिरायचं नाही, तेव्हा 3 महिने कंटिन्यू मी रोज ध्यान समाजावर चिंतन म्हणून केलं की एवढा सगळा संघटित आहे, सगळं एवढं सगळं आहे, पण तरी हा समाज स्थिर आजही का आहे? कोणामुळे आहे? यांचं रक्षण कोण करत आहे? यांचे लीडर नीट नाही आहेत, यांचे सामाजिक कार्यकर्ते नीट नाही आहेत, बिचारे भिक्षुक प्रशिक्षित नाही आहेत, नीट असं संघटन कोणतंच नाही आहे. बाबा त्याच्या 4 संघटना होत्या त्याही घरीच मिसळलेल्या आहेत. मग यांचं रक्षण कोण करत आहे? मग माझ्या लक्षात आलं की आजही यांचं रक्षण बोधिसत्व बाबासाहेबच करत आहे. कारण बाबासाहेबांना माहित होतं की पुढे चालून काय होणार आहे. म्हणून बाबासाहेबांनी तेव्हाच आपल्या देशाला हे युनोचं मेंबर बनवलं आणि ग्लोबलायझेशन मुळे तुमच्यावर सगळे अन्याय अत्याचार केले जात नाही, जे अंतर्गत केले जातात. म्हणून आता तुरंत गरज आहे की आपण आता सगळ्या जगाशी जुटलं पाहिजे. सगळ्या जगासोबत बाबासाहेबांनी पत्रव्यवहार केलेला आहे. सगळ्या जगाला सांगितलेलं आहे की हे तुमचे मोठे भाऊ आहे, पण काही कारणास्तव यांना लहान बनवलेलं आहे. यांच्यापासूनच बुद्धाचं तत्वज्ञान तुम्हाला मिळालेलं आहे. सांगू शकतो की बर्मामध्ये बुद्धाचं तत्वज्ञान भारतातून गेलंय, थायलंडमध्ये गेलंय, श्रीलंकेमध्ये गेलंय, त्याचबरोबर कोरिया असेल, उत्तर कोरिया असेल, जपान असेल, व्हिएतनाम असेल, सिंगापूर असेल, या साऱ्या ठिकाणी जे तत्वज्ञान गेले ते बुद्धाच्या भूमीतून गेलेले आहे. म्हणून हे बौद्ध मी आता बनवलेले आहेत. तर तुम्ही याच्याकडे लक्ष द्या. आणि म्हणून बाबासाहेबांनी सुंदर पत्रव्यवहार केलेला आहे. त्यातल्या 2 देशाचं पत्र वाचण्याची संधी मला प्राप्त झालेली आहे.
इतकं सुंदर बाबासाहेब लिहितात. श्रीलंकेमध्ये थोडंसं चांगले असल्यामुळं थाईमध्ये एक शिवली नावाची बंदीची खूप राजकीय चांगले संबंध आहेत त्यांचे. ते असल्यामुळं कळलं की बाबासाहेबांनी किती करुणेने हे पत्र लिहिलेले आहे. म्हणून उपासक आणि उपासिकांनो, जास्त तुम्हाला कुठेच येणार नाही. तुम्हाला एकच सांगितलं, तुम्ही एक गोष्ट बाबासाहेबांची ऐकली शिका, तर एवढा आपला फायदा झालाय. पण संघटित जर झालो तर हे जे काही तोटे होतील हे क्षणार्धात नष्ट होतील, आणि जे काही फायदे व्हायचे तर नंतर कधी जरी ब्रह्मपरिषद असली तर एका दिवसाचं शिबिर जर लावलं तुम्ही विचून प्रवचनाचं, तर निश्चित स्वरूपामध्ये तिच्यामध्ये आपल्या संघटित होण्याचे काय काय फायदे आहेत ते निश्चित मी तुम्हाला सांगितलं. भरपूर आहेत, आणखी भरपूर तोटे आहेत. अशा रीतीनं संघटित न होण्याचे एवढे तोटे आहेत. आणि त्या तोट्यापैकी एक तोटा जे तुम्ही आम्हाला मेसेजद्वारे सांगता, तो तोटा असा आहे की आपले लग्न कार्य वेळेवर होत नाही आहे. आपले लग्न कार्य वेळेवर होत नाही आहे. आपल्या लग्नाच्या विधी ठराविक नाही आहे. आपल्या लग्नाचा टायमिंग ठीक नाही आहे. आपल्यामध्ये ज्याला जसं सुचन तशा पद्धतीने विद्या घेणं सुरू आहे. बंद पडलेली हळद आता पुन्हा नव्याने जमाना सुरू झालेली आहे. जे बौद्ध धर्माचे प्रचारक म्हणून आपले संस्कार व्हायला पाहिजे, ते हिंदू धर्माचे प्रचारक म्हणून आपले संस्कार सुरू आहे. आपले जन्मदिवस, आपले बर्थडे असे साजरे व्हायला पाहिजे की जिच्यामधून बौद्ध धर्माचा प्रचार झाला पाहिजे. आपले लग्न असे व्हायला पाहिजे जिच्यामधून बौद्ध धर्माचा प्रचार झाला पाहिजे. आपले प्रत्येक कार्यक्रम असे झाले पाहिजे की तुमच्या कार्यक्रमातच बौद्ध धर्माचा प्रचार झाला पाहिजे. पण तुमचे लग्न कार्य सगळ्या विधी मोजके लोक सोडले तर बाकी सगळ्या लोकांचे टीव्ही पिक्चरच्या सिरियलचा आणि हिंदू धर्माचा प्रचार करणारच आपले लग्न आहे. एवढ्या कमी वेळेमध्ये आपल्या पोरी शिकून घेतात की कोणत्या हिरोईनं कोणत्या पिक्चर मध्ये तिच्या लग्नात नाचा घातला होता ते तुरंत त्यांना लक्षात येते. पण विशाखाचं लग्न लावताना तिच्या डोक्यावर पांढरं छत होतं, 9 कोटीचा दागिना होता, तिने पांढरे शुभ्र कपडे घातले होते. हे मात्र जीव तोडून 2 बंदीच्या पिढ्या मेल्या तरी आपल्या पोरीला लक्षात येऊ लागले की सफेद ड्रेस घातला पाहिजे. पण मात्र कुठेतरी एखादी नटी किंवा कुठेतरी एखादा नट किंवा कुठेतरी सिरियल सहजच्या लग्नामध्ये एखादा लाचा घातला, ते जवळजवळ अर्ध्यापेक्षा जास्त अंग उघडं असलं तरी मात्र सगळ्या लोकांना बेशर्मीसारखं ते ड्रेस घालून सुद्धा लोक आम्हाला इथेच लग्न लावा म्हणतात. किती कठीण गोष्ट आहे. म्हणून ज्या ड्रेसमुळे तुमच्या धर्माचा प्रचार होणार नाही, असं हळदीमध्ये आता पिवळे ड्रेस घालण्याची परंपरा पुढे येत आहे. हे घातक आहे. मी तर म्हणतो की कदाचित पुढे चालून ती चाचपणी आहे की तुम्ही अनुकरण किती करता. हे आयुष्यात नवीन एक स्टँडर्ड टाकून पाहतं की तुम्ही काय अनुकरण करता. काही दिवसानंतर तुमच्याकडून अशा विद्या करून घेतील ज्याची आपल्या शहरामध्ये लाज वाटेल. आजच्या घडीला हळदी या शील सदाचाराचं आचरण करत नाही. हळदीमध्ये डीजे लावले जातात. मी आमच्या औरंगाबादला पाहिलं, माझ्या विहाराच्या बाजूला रात्रीच्या 2:30 वाजता एक गाणं वाजत होतं हळदीच्या दिवशी. मी उठलो आणि हळूहळू त्याच्या घरी गेलो आणि तिथं जाऊन खुर्चीवर बसलो. तिथं सगळे म्हातारे झोपून गेले होते. फक्त तिथं पोरी तरुण पोरी तेवढेच नाचत होते. माझा असा दावा आहे की हळदीच्या गाण्यामध्ये म्हाताऱ्या लोकांनी झोपू नये. त्याला तुम्ही परित्राण पाठाचं विधी म्हणून जाहीर करा. त्याला तुम्ही लहान लेकरांना आनंद उत्सव साजरा करण्यासाठी जर तुम्हाला उत्सवात प्रिय आहे तर तुम्ही त्याला करू शकता. परंतु म्हातारे लोक झोपून जातात आणि नको ते कानात बाया बिया इकडे सगळेच पोरं तिथं नाचायला येतात. एका तरी हळदीमध्ये कोणत्या तरी पोरापुरीचं जुगाड जुटते हे फक्त मला माहिती आहे. हळदी जुटते 100% जुटते. हळदीचे जुटले हे प्रकरण मला लय माहिती आहे. कशामुळं? कारण तिथे विचारायचे समजदार लोकांना झोपून जातात. मग हळदी जर बंद करायच्या तर तुमच्यासाठी जे समजदार लोकांनी त्यांनी म्हणायचं बघू हळदीमध्ये काय आहे, काय करायचं, तिथं जाऊन बसायचं आणि म्हणायचं एक पडदा नाही, पोरं इकडे नसतील, पोरं तिकडे नसतील, पोरं येणंच बंद होते पूर्ण. हे दांडियामध्ये जर समजा टिपऱ्या खेळताना जर पोरी नसल्या तर कोणाला देवीवर भक्ती नाही. हे पोरं टिपऱ्या खेळायला देवीकडे पाहून जात नाही, पोरीकडे पाहून जातात. ही खूप क्लिअर आहे गोष्ट. कोणाला देवीवर श्रद्धा नाही आहे, देव कोणाला श्रद्धा नाही आहे. म्हणून ज्या ठिकाणी तुमची शील संपदा सुरक्षित राहत नाही ते तशा प्रकारचे नवीन उत्सव जर समाजात येत असतील तर ओळखून याचा तो धोका आहे. कारण की हा शीलावर आधारित धम्म आहे आणि हा धम्म नष्ट करण्याचं पहिलं पाऊल आहे की हे समाज दूषित करा. मग कसा करा? उत्सवाच्या नावाखाली करा. उत्सवाच्या नावाखाली करा. कारण यांचा तरुण वर्ग यांचं दूषित ऐकणार नाही, म्हाताऱ्या लोकांचं ऐकणार नाही. आणि तरुण वर्ग जर दूषित झाला तर म्हातारे म्हणून जातील आणि हे तरुण भविष्यात म्हातारे होतील. यांचा समाज दूषित होईल. दूषित समाजाला कधी पराजित केल्या जातं. म्हणून मी रात्री तिथे गेलो, 2:30 वाजता गेलो आणि 2:30 वाजता गेल्याबरोबर मी त्यांना सांगितलं की घरातले सगळे म्हातारे उठवा. ते भाईला उठले. आता तिथे त्या भागाकडून मान होते उठले.
उठल्याने त्या म्हाताऱ्यानं लगेच म्हटलं मला लवकरात लवकर ती पोरगी दाखवा म्हटलं. ती पोरगी कुठे दाखवा म्हटलं. कोणती म्हणलं ती पोरगी मला दाखवा जी किती वेळची म्हणू लागली 6ची गाडी गेली 9ची गाडी गेली आता 12ची गाडी मला जाऊ द्यायला पाहिजे. त्या पोरीने एवढ्या गाड्या पाहून सोडल्या तिला तिनं 6ची गाडी सोडली होती तर 9ची धरायची होती आणि 9ची सुट्टी होती ते 12ची धरायची होती आणि 12ची सुट्टी होती तुम्ही स्पेशल गाडी करून द्यायची तिला काढून ठेवलंय. ही पोरगी एवढ्या गाड्या ती शिकलेली नाही का तिला पाट्या वाचल्या नाही का म्हणलं इतक्या गाड्या कशा सोडल्या. तीच पोरगी पाहायची मला म्हणलं जिनं सगळ्या गाड्या सोडल्या. आता 12ची गाडी निघाली मला जाऊ द्यायला घरी तिला काढून थांबवलं मी. ते असे शरमले डगाच्या भागात निघालं थांबत नाही. आता थोडं पडलं घरी आली वाजता जावं मला डॉक्टर सांगितलं झोपाव आता झोपाव आणि मस्त घरी जावं काहीतरी आवडत का म्हणून उपासक लक्ष करणं की इतके खतरनाक गोष्टी समाजामध्ये सुरू होतात. म्हणून श्रद्धेचं लक्षण सांगताना आमचे तुझे धर्मसेवक भक्तीजी वारंवार सांगतात की श्रद्धा माणसाच्या मनामध्ये अशा प्रकारची महत्वाकांक्षा जागृत करते आणि त्या माणसासारखं व्हावं वाटते. म्हणून तुमची श्रद्धा बुद्धावर ठेवा म्हणजे तुम्हाला बुद्धासारखं व्हावं वाटतं. म्हणून तुमची श्रद्धा बाबासाहेबांसारखं ठेवा मग तुम्हाला बाबासाहेबांसारखं वाटतं. म्हणून भक्तीजी सांगतात एका आपल्या बौद्ध उपासकाची श्रद्धा गजानन महाराजांवर झाली. मग त्याचा पोरग नेहमी जाऊ लागला. चांगलं टायफॉइड फुटातलं पोरग चांगलं टायफॉइड फुटातलं पोरग दुसऱ्यालाच भंडीजी गेले तर ते पोरग दिसलंच नाही. मग त्याला विचारलं बाबा तुमचं पोरग कुठे जाऊ म्हणे त्याची श्रद्धा गजानन महाराजांवर झाली त्याच्यामुळे ते गजानन महाराजांसारखं झालं. तर टायफॉइडचं पोरग काही दिसलं भोगलं झालं काऊन त्याची श्रद्धा गजानन महाराजांवर झाली. तसं बनावं वाटते. आणि मग सांगतात की तिथं असलेले काही कपडे न घातलेले लहान लेकरं त्यांची श्रद्धा भंडीजीवर झाली. मग ते काय घालू लागले भंडीजीसाठी बसू लागले आणि पाहता भिक्षा मागू लागले. असं करता सत्यवाल भंडीजी आणि प्रेम धर्म भंडीजी याची श्रद्धा म्हणजे माझ्यावर झाली आणि म्हणून म्हणे ते बिना कपड्याचे दोघं चिवरात आले आणि तिकडे कपड्याचं पोरग भोंग झालं. या श्रद्धेचं काम होतं की श्रद्धा बघा कशी माणसाला पटकन म्हणून तुमची श्रद्धा कोणावर आहे तुमची श्रद्धा कोणावर आहे ही फार महत्वाची गोष्ट आहे. म्हणून शेवटच्या टप्प्यामध्ये जे आतापर्यंत तुम्ही कधी ऐकलेला नाही तो इतिहास मी मोजक्यामध्ये 2-3 मिनिटांमध्ये सांगून आजची धर्मदेशना समाप्त करणार आहे. उपासक आणि उपासिकांनो आपल्याला बाबासाहेबांचं ते वाक्य नेहमी आठवलं पाहिजे. जे लोक आपला इतिहास विसरतात ते लोक इतिहास घडवत नाही. म्हणून आपण आपला इतिहास ओळखला पाहिजे. आपण राजवैभवशाली लोक होतो. राजवैभवशाली लोकांवर असे का दिवस आले अशी परिस्थिती काय झाली. म्हणून ह्या देशाचा सगळा इतिहास ठोकाळलेला गेला. ह्या देशाचा सगळा इतिहास त्या देशाच्या सगळ्या इतिहासामधून बुद्धाला उडून टाकलं गेलं. धम्माला नेस्त्राभूत केलं गेलं. संघाला नामशेष केलं गेलं. महाप्रतापी विशाल संपूर्ण जम्बूद्वीपापर्यंत या कन्याकुमारी पासून तर पाच सगळं अफगाणिस्तान बलुचिस्तान पाकिस्तान बांगलापासून तर श्रीलंका म्यानमार पर्यंत सगळा पट्टा ज्यांच्या अधिपत्याखाली होत्या सम्राट अशोकाचं नाव निशाण केलं गेलं मुद्दाम केलं गेलं. म्हणून आपले अनेक साहित्यिक अनेक लोक म्हणतात की आपल्या बौद्धांचा शेवटचा राजा बृहद्रथ काय म्हणतात ज्याला पुष्पशृंग मित्राने कप्तान मारलं म्हणतात. हा इतिहास इथपर्यंत आणलं. पण आता एक नवीन ग्रंथ हातात आला जो महाराष्ट्रात सध्या कोणाकडे नाही. मिलिंद प्रश्न नावाचा एक ग्रंथ कसा आहे ज्यामध्ये मिलिंद नावाच्या राजाने प्रश्न विचारलेले आहेत. नागसेन नावाच्या महाप्रतापी पूजा अहंतांनी दिलेले उत्तर आहे. तो जगप्रसिद्ध मिलिंद नावाचा प्रश्न ग्रंथ आहे. तसाच एक दुसरा ग्रंथ आहे ज्याच्यामध्ये आपला खरा इतिहास आहे. तो ग्रंथ केवळ पूज्य शिलानंदजी महास्तवी जे आंबोड्याला आहेत त्यांच्याकडे तो ग्रंथ सापडलेला आहे. त्या ग्रंथामध्ये खरा इतिहास पुढे आलेला आहे. त्या ग्रंथाचं नाव आहे सुसीम प्रश्न. सुसीम प्रश्न जसं मिलिंद प्रश्न आहे. मिलिंद प्रश्नामध्ये राजा मिलिंदाने प्रश्न विचारले आणि पूज्य अनंत नागसेनाने उत्तर दिले. तसं सुसीम प्रश्न नावाचा ग्रंथ आहे. सुसीम नावाच्या राजकुमाराने प्रश्न विचारले आणि सुमित्र नावाच्या भीतीजीनं उत्तर दिले. तो आपला खरा बौद्धांचा इतिहास आहे. तो ग्रंथ आहे जो की भारतात कोणाकडे नाही. लवकरच मी त्याच्या प्रती फ्रीमध्ये लोकांना वाटण्यासाठी येणार आहे की जेणेकरून तुम्हाला तुमचा खरा वैभवशाली इतिहास माहिती पडेल. त्या सुसीम प्रश्नामध्ये डिटेल सापडलेला आहे. सुमित्र नावाचे महान पुण्यवान महाप्रतापी भंडीजी होते जे की पैठणच्या उंच टेकडीवर राहत होते. सुशील नावाच्या राजकुमाराला त्या भंडीजीनं प्रश्नाचे उत्तर दिलेले आहे आणि त्या ग्रंथामध्ये असं वर्णन आले आहे की
पैठणच्या उंच पहाडीवर 25 भिक्षूला घेऊन सुमित्र नावाचे भंतीजी राहत होते आणि जे संपूर्ण जन्मदीप जे बौद्धमय बनवलं होतं त्या बौद्धमय राजाचा शेवटचा घराचा राजा जो होता तो राजा आपला बृहद्रथ नसून बृहद्रथांना पुष्पशृंगाने कप्ताने मारले आणि तिथं सगळ्यांनी इतिहास पडलेला इथं बौद्ध धर्म नष्ट झाला पुष्पशृंग मित्रांनी नंतर या देशाचं नुकसान केलं आपला शेवटचा राजा हा बृहद्रथ नसून आता सुमित्र नावाच्या ग्रंथामध्ये सापडलाय की आपला शेवटचा राजा तो नाही आपला शेवटचा राजा आहे धर्मनाग राजा जो की केळझरची राजधानी होती केळझर जे आहे आजचं ते केळझर ही त्या राजाची राजधानी होती केळझर आणि तो सगळा पट्टा आपली धर्मनगरी होती त्या ग्रंथामध्ये याचं वर्णन सापडलं की तो राजा आपला होता मग मात्र डच आले पोर्तुगीज आले मोगल आले सगळे येते इंग्रज आले असं करत हे आक्रमण झाले बौद्ध धर्माचे आक्रमण झाले तर प्रत्येकाने आपल्या आपल्या काळामध्ये विहार नष्ट केले मग मस्जिदी बनवल्या पण मंदिर बनवले पण गुरुद्वारा बनवले जे बनवले ते बनवले असं करत 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 जेव्हा ते इकडच्या पट्ट्यामध्ये आले आणि नंतर जेव्हा मुसलमानांना शत्रूंनी आक्रमण केलं तेव्हा औरंगाबाद पासून जवळ असलेल्या पैठणवरती 25 भंतीजी राहत होते त्या भंतीजीचं एकच काम होतं की आपल्या बौद्ध लोकांमध्ये जाऊन सांगायचं की तुम्ही वाचा हा शत्रू खतरनाक आहे हा शत्रू कुणाला नष्ट करत आहे मूर्त्या तोडत आहे का हिऱ्याच्या मूर्त्या होत्या आणि म्हणून शेवटी त्या भंतीजीला ध्यानात कळलं की आता या घडीला काय वाचलं पाहिजे कोण वाचलं पाहिजे मग त्या भंतीजी त्या 25 भिक्षूला पुढे घेतलं आणि मग सांगू लागले की काहीही करा परंतु हा नागवंश वाचला पाहिजे काहीही करा हा नागवंश वाचला पाहिजे नागवंश वाचण्यासाठी गावागावात जाऊन प्रचार करा की तुम्ही या शत्रूपासून कसं वाचणार हे सांगता सांगता यांनी शत्रूने आक्रमण केलं आणि त्या पैठणच्या उंच पहाडावर ते 25 भिक्षू मारून टाकले 25 भिक्षूची कत्तल केली पण सुमित्र नावाचे भंतीजी जे होते ते एवढे दक्ष होते ते शत्रूच्या तावडीतून वाचले आणि ते अमावस्याच्या रात्री रातोरात मात्र ते पैठणपासून पायी केळझरला गेले आणि केळझरच्या उंच पहाडीवर दिवस निघण्याची वाट पाहू लागले ते दिवस निघल्याबरोबर मी या राजाला सांगेन या माझ्या धर्मनाग राजाला सांगेन की आपली धर्मनगरी होती पुढे त्या पुस्तकाचे भंतीजी म्हणतात की जेव्हा मी त्या उंच पहाडावर बसलो आणि जेव्हा त्या धर्मनगरीला पाहिलं तेव्हा ती धर्मनगरी अमावस्याच्या मध्यरात्री सुद्धा चमकत होती कारण त्या धर्मनगरीच्या मुख्य द्वारावर एक हिऱ्याचं चक्र होतं हिऱ्याचं चक्र होतं 1000 आळे असलेलं हिऱ्याचं चक्र पाहून भंतीजी म्हणतात मी ढगसा रडलो त्याने लवकरच शत्रू या माझ्या नगरीवर सुद्धा आक्रमण करेल आणि आमचं सारं वैभव हे लवकरच नष्ट होईल म्हणून भंतीजी ढगसा रडू लागले आणि दिवस निघण्याची वाट पाहले की राजाला मी हुशार करेल राजाला मी दक्ष करेल सकाळी 4 वाजता राजा उठला होता सगळेच राजे सकाळी उठतात आताचे जे चांगलं काम करणारे लोक ते सकाळी उठतात जे बेटाईम उठतात समजून घ्या ते राजे होणार नाही ते राजे नाही होणार ते नेमरट लोक आहे बेटाईम कधी उठणार नाही पूर्वीचे राजे हे पराक्रमी पराक्रमी लवकर उठत होते सकाळी 4 वाजता सुमित्र भंतीजी राजाकडे गेले धर्मनाग राजाने त्यांना वंदन केलं आपला धर्मनाग राजा म्हणाला म्हणते आपल्या आगमनाचं कारण काय राजा गाफील आहेस शत्रूंना काही बाजूला तुला भेटलेला असताना तू या प्रजेचा पिता आहेस तू असा बेसावध कसा आहेस म्हणते मी बेसावध नाही आहे मी सुद्धा शत्रूच्या सोबत लढाई करण्याची सगळी तयारी केलेली आहे मला माहित आहे की दिल्ली पासून जिंकत पार हे सगळं जिंकत आलेले आहे ते माझ्यापर्यंत कधी येऊ शकतात म्हणते मला माहित आहे त्यावेळी म्हणते म्हणतात हे राजा हे धर्मनाग राजा तू माझा ऐक तू लढाई करू नको ते म्हणते का कारण शत्रू हा एवढा मोठा आहे एवढा क्रूर आहे की तो डायरेक्ट कुणाचा नाश करतो आणि मला ध्यानामध्ये असं समजलेलं आहे की सध्याच्या घडीला हे आपलं वैभव टिकवण्यापेक्षा कुळ टिकवण्याचं महत्वाचं आहे कारण हा एकमेव कुळ आहे या पृथ्वीवर हा एकमेव अशा प्रकारचा कुळ आहे एकमेव प्रकारचा असा गोत्र आहे एकमेव अशा प्रकारचं ही जमात आहे ही जात आहे की या जातीमध्ये या जमातीमध्ये निश्चित स्वरूपामध्ये आज ना उद्या त्यांना ठणकावून सांगितलं निश्चित स्वरूपात सांगितलं हे राजा ध्यानाला बसल्यानंतर मला हे स्पष्ट कळलं की पृथ्वीवर ही एकमेव अशी जमात आहे नागवंशी लोक ही एकच कुळ असं आहे या कुळामध्ये एका कालखंडामध्ये एक बोधिसत्व जन्माला येणार आहे म्हणून हे वैभव सोडून दे ते बोधिसत्व येण्यासाठी तू कुळ वाचव आणि तो बोधिसत्व येईल आणि तुमचा हरवलेला वैभव पुन्हा तुम्हाला मिळवून देईल याच्यावर तुझा विश्वास आहे का ते म्हणाले होय म्हणते माझा याचा विश्वास आहे मग तुरंत हे राजा तू तयार हो हे सगळं वैभव सोडून दे पण म्हणते माझं वैभव
मार्गाने घेऊन गेला. खाली गेल्यावर सुमित्र भंतीजी येतात की दूरच मला भगवान बुद्धाचं सोन्याचं 6 फुटाचं रूप दिसलं, जे की 7 रंगाच्या रश्मीनं, निळ्या रंगाच्या रश्मीनं, आणि निळा रंग जो बाबासाहेबांनी घेतला ते त्या ग्रंथात सापडलं. म्हणून तुम्ही ब्लू टायगर म्हणतात ना, बाबासाहेबांनी हा रंग घेतला तर तो आपल्या धर्मनाग राजाची निशाणी होती. बुद्धाच्या बाजूला त्यांनी निळा रंग ठेवला होता. ते भंतीजी म्हणतात की तो निळा रंग पाहून मी कसा करू लागलो की लवकरच हे आमचं हिऱ्यामानी पदाचं बुद्ध रूप नष्ट होणार आहे, शत्रू लुटणार आहे. तेव्हा ते राजा म्हणतो, भंते आपण काय म्हणत आहात? अरे शत्रू वाऱ्याच्या गतीने येत आहे, उद्या ही आपली धर्मनगरी नष्ट होईल, म्हणून तू कुल वाचवण्यासाठी या सगळ्या सोन्या नाण्याच्या हिऱ्याचा त्याग करू शकतो का? अहो भंते, मी तुमचं ऐकीन, माझी राणी पण ऐकल, आणि मग त्या नगरामध्ये प्रत्येक माणसाच्या घराचं छत सोन्याचं होतं. त्या नगरीमध्ये प्रत्येक माणसाच्या घराचं छत सोन्याचं होतं. सगळ्या घराचे खांब हे सोन्याचे होते आणि प्रत्येकाच्या घरावर एक हिऱ्याचं चक्र होतं. अशी ती धर्मनगरी होती आपली. ती धर्मनगरी होती. त्या भंतीजीने त्या सगळ्याला तयार केलं. हे सगळं वैभव त्याग टाका. राणीला बोलवलं, राणीच्या आवाज हिऱ्यामानी पदाचे कपडे होते, दागिने होते. या आरणीच्या लग्नाची साडी होती ना, ती फक्त धाग्याची होती, हे तर काहीच नाही, ते आपलं वैभव होतं. ते वैभव, ती राणी, तिचं नाव होतं भद्रशिला. भद्रशिला राणीला जेव्हा त्या राजांनी बोलवलं, त्या भंतीजी म्हणले, भद्रशिले, तू कुळाला वाचवण्यासाठी या वैभवाचा त्याग करशील का? हो म्हणते, मी तुरंत या वैभवाचा त्याग करते. मग प्रजेला बोलवा. दुसऱ्या दिवशी सगळी प्रजा बोलवली गेली. भंती उंच पहाडावर उभे राहिले आणि सगळ्या प्रजेला संबोधून म्हटले की शत्रू येत आहे, हे वैभव तुम्ही सोडून द्या, कुळ वाचवा, कारण तुमच्या कुळात बोधिसत्व जन्माला येणार आहे हे मला ध्यानात दिसलेलं आहे, म्हणून तुम्ही वैभव तुमचं पुन्हा तुम्हाला येईल. त्याच दिवशी त्या सगळ्या भंतीजीला सगळ्यांनी होकार दिला. हो म्हणते, आम्ही सोनं टाकायला तयार आहे, हिरे टाकायला तयार आहे, काय करायचं? हे राजा, सगळ्या प्रजेला घेऊन जा, तू जंगलामध्ये पळून जा, कुळ वाचव. मग ते तिथं प्रसिद्ध राजाने जो स्तूप बनवला, त्याला सातकरी पर्वत म्हणतात, जो सध्या पण आहे. सावित्री भंतीजीच्या साथीपणी आला तो झालेले तो सातकरी पर्वत आहे भगवतीच्या आणि वर्ध्याच्या त्याच्या बाजूला तो आजही आहे. तिथं हा राजा सगळ्या प्रजेला घेऊन चालला. हे राजा थांब म्हणी, जा म्हणी, हे सगळे सोन्याचे कपडे त्यागा, हिरेमानी पोती त्यागा, सगळे लंगोटी या म्हणी, स्त्रियांनी फक्त अल्प कपडे घाला आणि तुरंत चिखल करा, अंगाला चिखल माका आणि घाण करा, काहीच करा, कारण शत्रू तुम्हाला मारून टाकणार नाही. कारण तुमचा कुळ वाचवणं गरजेचं आहे. कोणा कुळामध्ये बोधिसत्व जन्माला मला माहित नाही, कुळ टिकवणं महत्वाचं आहे. आणि म्हणून आपल्या पूर्वजांनी सारं सोनं, सारे हिरे, सारे माणिक मोती तिथं सोडून दिले आणि रातोरात ती नदी झाकून टाकली, दाबून टाकली मातीमध्ये. सगळ्यांनी मिळून ती नदी दाबून टाकली आणि त्या राजाचा पोरगा सुशील नावाचा राजकुमार त्या भंतीजीने घेतला. ते लोक पुन्हा पैठणला वापस आले. राजाच्या सगळ्यांना घेऊन जंगलात गेला, ती नदी झाकून टाकली. आजही ती नगरी केळझर तुम्ही उत्खनन करा, जशी जशी नगरी सापडते आपली आजही केळझर राहायचे. केळझर का आपला राजा शेवटचा राजा आहे, धर्मनाग राजा. आणि मग तो राजा अरण्यात चालला. त्या भंतीजी म्हणतात, थांबता म्हणी, अरण्यात जा म्हणी, पण जसा एक शत्रू निघून जाईल तेव्हा तुम्ही एका नागाने गावात जा आणि गावाच्या स्मशानभूमीत राहा, मध्यसारखे कपडे घाला आणि कंदमुळं खा. जर कंदमुळं कमी पडले, मेलेल्या जनावराचं मांस खा, असं त्या ग्रंथावर आलेलं आहे. आता समजलं की आपल्या लोकांनी मेलेल्या जनावराचं मांस खा खाल्लं. सुमित्र नावाच्या भंतीजीनं या लोकांना सांगितलं की जमलं तर कुळ वाचवा, कारण की मेलेल्या जनावराचा मांस खा, तुमचा कुळ टिकवणं, तुमचं रक्त टिकवणं महत्वाचं आहे, कारण याच रक्तामध्ये बोधिसत्व जन्माला येणार आहे. आणि मग त्या भंतीजीच्या म्हणण्यानुसार आपले लोक जंगलात गेले, कंदमुळं खाऊ लागले. आणि मग नंतर तसा शत्रू गेला आणि जाऊन पाहिलं तर तिथं काहीच नाही, काही नाही. आणि मग ते अमरावती पासून इकडं असं करत हैदराबादकडे गेला. म्हणून अमरावतीच्या आपलं सगळे नाव बदललेले आहेत. सगळे हे उस्मानाबाद, अहमदाबाद सगळे बाजू तिकडं नाही काही बदलले. तिकडं तसं वैभव आपलं, तिकडं एक बी गावाचं नाव बदललेलं नाही, पण शत्रू तिकडे गेलेलं नाही. ते वैभव सुशील नावाचा प्रश्न आपल्या ग्रंथात सापडलं. आणि मग हे राजा, जेव्हा तुम्ही एका गावामध्ये स्मशानभूमीमध्ये जाऊन राहसान आणि जेव्हा तुम्हाला जर कोणी विचारलं की तुम्ही कोणत्या जातीचे आहात, तेव्हा सुमित्र नावाच्या भंतीने सांगितलं, तेव्हा तुम्ही तुमची जात महार सांगा. तर महार लोकांचा इतिहास हा सुशील नावाच्या प्रश्नामध्ये सापडलेला आहे. की महार शब्द कुठून आला, तर ते सुमित्र नावाच्या भंतीने सांगितलं की तुम्हाला जर विचारलं तुमची जात कोणती आहे तर महार सांगा. आणि म्हणून बाबासाहेबांनी पंढरपूर कॅन्सल केलं आणि बाबासाहेबांनी नागपूरच्या दीक्षेसाठी निवडलं. एवढ्यासाठी निवडलं, त्यांना पत्रकारांनी विचारलं की RSSचं ऑफिस आहे म्हणून तुम्ही तर दिशा घेतली का? अरे स्वतःचं नाक खाजून जन्म करता येत का? मी अर्ज नाही, मला वेळ नाही म्हणे. माझा वैभवशाली इतिहास, नागलोकाचा इतिहास आहे म्हणे. आणि म्हणून सुमित्र नावाच्या भंतीजीनं आपले सगळे कुळ वाचवले आणि खरंच सगळे लोक सगळ्या महाराष्ट्रात गेले. महाराष्ट्रात एक नाग गेला
आणि स्मशानभूमीत राहावं लागला. मग नाग लोक वाढत गेले आणि मग या नाग लोकांना दक्षिण दिशेला आपली वस्ती बसवली. म्हणून आपले सगळे राजवाडे दक्षिण दिशेला आहे. हे सुमित्र नावाच्या भंतीनं आपल्या सगळ्यांना वाचवलेलं आहे. म्हणून आपले कुलदैवत सुमित्र नावाचे भंतीचे आहे. आणि तो प्रश्न लिहिणारे ग्रंथ लिहिणारे कोणाही सुशील नावाचे राजकुमार आहेत. आणि म्हणून बाबासाहेब या परत जन्म घेणार होते. हे सुमित्र नावाच्या भंतीचे आपल्याला मग एक नागवंशी लोक कोकणात गेले आणि कोकणात गेल्यानंतर त्या रामजी बाबाच्या पोटी, त्या हिमालयाच्या पोटी, त्या भंतीने सांगितल्याप्रमाणे हे बाबासाहेब जन्माला आले आणि आपलं हरवलेलं वैभव पुन्हा बाबासाहेबांना आपल्याला मिळवून दिलं. मला सांगा आज हे वैभव आपल्याला मिळालं की नाही? आज कोणतं बौद्धांचं घर आहे की ज्या बौद्ध माणसाच्या घरी 2 सोन्याचे मणी आहेत असं एकतरी घर दाखवा. प्रत्येकाच्या घरात 4 सोन्याचे मणी आहेत. म्हणजे आता आपलं सोन्याचे गळ्यात आलंय. उद्या तुमचे सगळ्यांचे श्रेय सोन्याचे होणार आहे. तुमच्या सगळ्यांच्या घराचे काम सोन्याचे होणार आहे. आणि प्रत्येकाच्या घरावर एक चक्र हिऱ्याचं बनणार आहे. एवढे वैभवशाली होणार आहे. एवढा मोठा तुमचा फायदा कशात आहे? संघटित बनायचा एवढा मोठा फायदा आहे. म्हणून आपलं हे वैभव पुन्हा आपल्याला प्राप्त झालं. आपण नागवंशी लोक आहोत. हे सुमित्र नावाच्या भंतीने आपल्याला वाचवलेलं आहे. आणि मग ते भंतीजी पुन्हा इकडे आले. 2 जण 10 वर्ष इकडे राहिले. 10 वर्षानंतर भंतीजी मारणार. तर मग सुशीलला बोलवलं. हे सुशील ले की आपला बौद्ध धर्म कसा टिकल? मग बौद्ध योग कोणता आहे? तर मग सांगितलं आनापानसती. आनापानसती म्हणजे काय? आलेला गेलेला श्वास पाहावा लागेल. आणि तो आला गेलेला श्वास काय करा? मग तुमचं वैभव तुम्हाला प्राप्त करून दे. ते सुशील प्रश्न नावाच्या ग्रंथात सापडलेला आहे. मग म्हणून तो ग्रंथ भंतीजीने मला दिला आणि मला म्हणजे तू जी जमीन घेतलेली आहे तू तिकडे पैठणकडे गेला आणि म्हणून मी तुझ्या कार्यक्रमाला आलो. मी कधी जात नाही. मला असं वाटलं की धर्मानं तुला तिकडे का गेलं? आता तुझी जबाबदारी आहे की पैठणच्या उंच पहाडावर त्या भंतीजीची समाधी सुशील नावाच्या राजकुमाराने बनवलेली आहे. आणि त्याच्या खाली त्यांचा अग्निसंस्कार केल्याची जागा तो शोध. आणि म्हणून मी 7.5 एकर जमीन तिथे घेतली. जर कदाचित तिथे असतात तीच जमीन जर सापडली तर आपलं वैभव पुन्हा सुरू होईल. मी तिथं सोन्याची मूर्ती बनवत आहे, हिऱ्याचं चक्र बनवत आहे. आणि जर तीच तो डोंगर नाही निघाला, तर आजूबाजूचा कोणता जरी डोंगर निघाला तर तो आपला इतिहास पुन्हा त्याचा सापडत. ते उंच पहाडावर पैठणचे आहे याचा पुरावा आहे. आपले महाराज कसे पडले? आपण हे मेरे जवान मास का खाल्लं? हे सुशील प्रश्न ग्रंथात सापडलेले आहे. आणि तो ओरिजिनल ग्रंथ केवळ आणि केवळ फक्त शिलानंद भंतीजीकडे आहे. त्याची कॉपी माझ्याकडे आलेली आहे. लवकरच लोकांना फ्रीमध्ये वाटण्याची शक्यता होईल. भविष्यात जर ते वैभव आपलं सापडलं तर निश्चित स्वरूपामध्ये सगळ्या महाराष्ट्रातल्या जगामध्ये जे आताचे लोक आहेत, जे कालचे महाराज आहेत, त्याच्या अगोदरचे जे नागवंशी शौर्यवान लोक आहेत, हे आपला इतिहास आहे. आपलं वैभव पुन्हा आपल्याला प्राप्त करायचं आहे. आता सगळ्याच्या घरी हिऱ्याचे चक्र तयार होणार आहे. मला आता एका माणसाने ओरिजिनल हिरा दिलेला आहे. सुरुवात केली बघा. मला 3 किलो सोनं लोकांनी दान केलं. 3 किलो सोनं आहे, 2.5 किलो चांदी आहे आणि जवळजवळ 5-6 क्विंटल तांबं पितळ आलेलं आहे. आणि ओरिजिनल हिरा सुद्धा मला आता लवकर दान मिळाला आहे. आपलं वैभव पुन्हा सुरू होणार आहे. म्हणून उपासकांनो आपण राज वैभवशाली लोक होतो. धर्मनाथ राजाचे आपण वंशज आहोत आणि आपलं कुलदैवत सुमित्र भंतीजी आहे. म्हणून आज आपल्या सगळ्याच भंतीजीचं जे प्रवर्तनाचं पुण्य आहे, आपले ते कुलदैवत वाचवणारे सुमित्र नावाच्या भंतीजीच्या चरणावर अर्पण करूया. आता सुशील राजकुमाराला अर्पित करूया. आता धर्मनाथ राजाचं वैभव पुन्हा एकदा बाबासाहेबांच्या रूपानं पुन्हा एकदा वैभव येऊ आणि हा देश पुन्हा बौद्धमय बनो, विश्व धम्मराज्य बनो आणि सर्वांचं मंगल हो. ब्लू टायगर आणि त्याचबरोबर श्रावस्ती या सर्व लोकांनी मिळून तुम्ही जे काही आज संमेलन केलं, बाळासह सर्वांना आयुष्य आरोग्य सुख प्राप्त हो, सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वजण सुखी हो, सुखी हो, सुखी हो. साधू साधू साधू.